नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प। फडणवीस सरकारची कर्जमाफी तकलादू, राजू शेट्टींसह अजित नवलेंची सरकारवर जोरदार टीका, म्हणाले शेतकऱ्यांचा विश्वासघात। आणि कर्नाटक राज्यात 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी, असे करणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। तलवाडा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंगेकर यांना गेवराई तालुक्यातील आमला शिवारात आफू सदृश्य वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावरून गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशावरून तलवाडा पोलीस ठाण्याचे API निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली PSI कैलास अन्नलदास, हवालदार देवकते, गडदे, कोरडे, काकडे, जावळे यांच्या पथकाने मौजे आमला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील ज्ञानेश्वर शिवाजी कदम यांच्या शेतात छापा टाकला असता बाजरी व ज्वारीच्या पिकात आफू सदृश्य वनस्पतीची लागवड केलेली आढळून आली। सदर आफू सदृश्य वनस्पती पोलिसांनी उपटून काढून एका गोणीमध्ये भरून सीलबंद केली। सदर वनस्पतीचे एकूण 81 किलो 130 ग्रॅम वजन आढळून आले, ज्याची बाजारात अंदाजे किंमत 20,28,250 रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी कदम यांच्या विरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI कोळी हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाणे येथील पथकाने केली। समाजात आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण व्हावे, मुलांमध्ये खिलाडू वृत्ती जोपासण्यात यावी, मुले शारीरिकदृष्ट्या निरोगी राहावेत, यासाठी रोटरी क्लबने एक पाऊल उचलत दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे। नेहमी कार्यरत आणि सकारात्मक कामगिरी करणाऱ्या रोटरी क्लब, लातूर पॅटर्न क्लासेस आणि पाथ फाइंडर करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनी 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजता विविध अंतराच्या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। इयत्ता 8वी ते 10वी मुलांसाठी 3 किलोमीटर, मुलींसाठी 2 किलोमीटर, खुल्या गटात मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर अंतर ठेवण्यात आले आहे। ही स्पर्धा गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू होईल आणि अंतर कापून आल्यावर शिवाजी महाराज चौकात पूर्ण होईल। या स्पर्धेसाठी कसलेही शुल्क असणार नाही, तरी धावपट्टूंनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे, उपाध्यक्ष सुदाम धुपे, सचिव प्रवीण जैन, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर नागनाथ मोठे, उमेश बजाज, सुनील घाटुळ, पाथ फाइंडर अकॅडमीचे संचालक पवन राऊत आणि लातूर पॅटर्न क्लासेसचे संचालक प्रल्हाद खेत्रे यांनी केले आहे। पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील नागापूर येथे दिनांक 15/1/2021 रोजी शेतीच्या वादातून भावकीतील 2 सख्ख्या भावांना कुऱ्हाडीने मारल्याने दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन PSI सानप यांनी केला असून त्यांनी या गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपी परमेश्वर लिंबा साळुंके वय 23 वर्षे राहणार नागापूर खुर्द तालुका जिल्हा बीड याने शेतीच्या वादातून 2 सख्ख्या भावांना कुऱ्हाडीने मारल्यावरून सदर दुहेरी खून प्रकरणात बीड येथील सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश श्री येवलकर यांनी आरोप सिद्ध करून आरोपी जन्मठेपेची शिक्षा दिली आहे। यात सरकारी वकील श्री राख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी API घुगे यांनी, तसेच महिला पोलीस हवालदार मनीषा राऊत, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खत्री यांनी या प्रकरणात न्यायालयात प्रकरण चालू असताना गुन्ह्यातील साक्षीदार यांना हजर ठेवणे तसेच महत्त्वाच्या पुराव्याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली API मधुसूदन घुगे, महिला पोलीस हवालदार मनीषा राऊत, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खत्री व सर्व पोलीस स्टेशन पिंपळनेर येथील टीम यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून फिर्यादीस न्याय मिळवून दिला, तर भविष्यातही अशाच प्रकारे जास्तीत जास्त केसेसमध्ये फिर्यादीस न्याय मिळवून दिला जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी यावेळी सांगितले।
बीड शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज दिनांक 6/3/2026 रोजी सकाळी उघडकीस आली आहे। सदर तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे। मयत तरुणाचा चेहरा हा रक्तबंबाळ आणि मारहाणीच्या जखमा त्याच्या शरीरावर स्पष्टपणे दिसून येत असल्याने हा घातपाताचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। बीड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका पत्र्याच्या शेडमध्ये सय्यद नौशाद खमरुद्दीन वय 27 वर्षे राहणार गांधीनगर बीड याचा मृतदेह आढळून आला। मोकळ्या जागेत नौशादचा मृतदेह आढळून आल्याने ही माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कुमार बांगर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला। सदर तरुणाचा चेहरा हा रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला होता, तर त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे सदरील तरुणाचा खून करण्यात आल्याची चर्चा त्या ठिकाणी ऐकण्यास मिळत होती। दरम्यान दुपारी शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी 2 संशयित मित्रांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे। तर या तरुणाचा खून झाला की नाही याबाबत मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल। कैलासवासी जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड संचलित किड्स पॅशन स्कूल बीड येथे वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात पार पडले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक संघटनेचे नेते श्री उत्तमराव पवार सर, तुकाराम जाधव सर, सर्जेराव तात्या तांदळे, नगरसेवक राजूना नागुजर, प्रतिभा केंडे मॅडम व रामकिसन केंडे सर यांची उपस्थिती लाभली। संस्थेच्या संचालिका तथा प्राचार्य सौ वर्षा केंडे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले। प्रतिमा पूजनानंतर या कार्यक्रमामध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोनिका मॅडम आणि वर्षा गिरे मॅडम यांनी केले। यावर्षी किड्स पॅशन स्कूलमध्ये प्री प्रायमरीचा स्वतःच्या अभ्यासक्रमाचे बुक्स लॉन्च करून उद्घाटन करण्यात आले। वर्षा केंडे मॅडम यांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याबाबत बोलून दाखवले। बालकलाकारांनी यावेळी मराठी लोकनृत्य, लावणी, भारूड, गोंधळी गीत, देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा जगताप, कार्तिकी मिसाळ आणि जय केंडे या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे केले। या कार्यक्रमाचे नियोजन किड्स पॅशन स्कूलच्या प्राचार्य सौ वर्षा केंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल मॅडम, प्रिया मॅडम, रत्नमाला मॅडम, ज्योती मॅडम, अनिता मॅडम, शालन मॅडम, अर्चना मॅडम, वंदना मॅडम, मोनिका मॅडम, सुजाता मॅडम, सोनाली मॅडम आणि कोरिओग्राफर किरण सर यांनी केले। तर शेवटी आभार प्रदर्शन शीतल मॅडम यांनी केले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।